काम होतं मेहनत करायची आणि परीक्षा द्यायची. त्यांनी परीक्षा दिली. परीक्षामध्ये त्याला जेव्हा कळलं की त्याची मार्कशीट चुकीची चेक झाली, तो कारभार त्यांनी उत्तर आणला, तेव्हा तुम्ही त्याला पाकिस्तानी म्हणले. या देशात तुम्ही कोणाला पाकिस्तानी म्हणणार? त्या वेदांतला तुम्ही पाकिस्तानी म्हणताय, जो सीबीएसईचा स्टुडंट आहे, मला तुम्ही पाकिस्तानी म्हणताय. तुम्ही काही पत्रकारांना पाकिस्तानी म्हणतात, तुम्ही विरोधकांना पाकिस्तानी म्हणता. मग आहे कोण? भारतीय आहे कोण? फक्त भाजपवाले आणि IT सेलवाले भारतीय आहेत का? आणि आम्ही सगळे पाकिस्तानी? कधीपर्यंत चालणार आहे? तुम्ही तुमची जिम्मेदारी नीट करा, तुम्ही तुमची कामं नीट करा. आम्हाला काय बोलायची गरज पडणार आहे? तुम्ही अमेरिकेत नाही, मी अमेरिकेत जाणार नाही. काय दडपणे जिम्मेदारी युवकांचा प्रतिसाद चांगला आहे, पण जे उच्च विचारवंत वगैरे अशा लोकांचा प्रतिसाद आपल्याला मिळतो, जसं प्रकाश राज वगैरे आपण एकत्रित केले आहे. सोनम वांगचूकपेक्षा मोठं कोण असू शकतं? अजून प्रतिसाद विश्वंभर चौधरी, अंजली दामनी काल त्यांनी समर्थन दिलेले आहे. तर असे अजून लोक आमच्याशी जुळत आहेत. प्रशांत भूषण, संजय हेगडे जे सुप्रीम कोर्टचे लॉयर आहेत, तेही आमच्यासोबत जुळत आहेत. त्याला जोडण्याचं असं आहे की इतर जे विरोधक पक्ष आहेत काँग्रेससाठी, ते उघडपणे पाठिंबा देताना दिसत नाहीत. काही संपर्क झालाय का या काळात? नाही, काही संपर्क नाही झाला. जर ते संपर्क केला त्यांनी ते पाठिंबा दिला तर घेऊ इच्छितो. ज्यांना युवकांच्या मुद्द्यावर आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी आम्हाला पाठिंबा देऊ शकतात. कारण की आम्ही कोणा एका पक्षासाठी करत नाहीये, आम्ही युवकांसाठी करतोय. ज्यांना युवकांची काळजी आहे ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात. आपला माजी पक्ष आहे आम आदमी पार्टी, त्यांनी काय पाठिंबा वगैरे दिला किंवा त्यांचा काही संपर्कात आहे ना? संपर्कात नाही, पण मी जसं आधी म्हणलं, ज्या पक्षांना किंवा लोकांना युवकांची काळजी आहे आणि युवकांच्या मुद्द्यांवर थोडंफार काही वाटत असेल त्यांना, तर त्यांनी आम्हाला समर्थन द्यावं. कारण की आमची जी पूर्ण मुवमेंट आहे ती सगळे जे युवक आहे ज्यांच्यासोबत शिक्षणात काही चांगलं होत नाही, शिक्षण व्यवस्था आपली कोलॅप्स झाली आहे. बेरोजगारी आपल्या देशात मागच्या 40 वर्षात सगळ्यात जास्त आहे. आज आपल्या देशात 50 लाख ग्रॅज्युएट दरवर्षी निघतात.